So we will start with our chapter number 13, AC circuits. AC circuits. AC means what, beta? Alternating current. AC means alternating current. बरं, alternating current म्हणजे काय? त्याच्या नावातच आहे, जो पोलॅरिटी चेंज करतो. अल्टरनेटिंग मीन्स व्हॉट? जो त्याची पोलॅरिटी चेंज करतो. व्हॉट इज मिनिंग ऑफ अल्टरनेटिंग? चेंजेस पोलॅरिटी. अच्छा, कधी चेंजेस पोलॅरिटी? आफ्टर एव्हरी हाफ सायकल. चेंजेस पोलॅरिटी आफ्टर एव्हरी हाफ सायकल. प्रत्येक अर्ध्या सायकल नंतर तो पोलॅरिटी चेंज करतो. म्हणजे हे जी पोलॅरिटी आहे ना, वैसे डायरेक्शन, है की नाही? प्लस मायनस बिकम्स मायनस प्लस. दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज अल्टरनेटिंग करंट. सो डीसी करंट आणि आपला हा एसी करंट, या दोघांमध्ये एक्झॅक्ट काय फरक आहे? हाच फरक आहे की हा डायरेक्शन चेंज करतो, डायरेक्ट करंट चेंज करत नाही. डायरेक्ट म्हणजे काय? जो आपल्या एखादा सेल असतो, युजली आपला एखादा सेल आहे, तर तो जसा वर्क होतो, तो काही त्याची काय डायरेक्शन चेंज करत नाही. आणि तुम्हाला सगळ्यांना माहितीये की आपला मोबाईल चार्जर असेल, फॅन असेल, फॅन मध्ये इंडक्टर असतो. सो बेटा, आपले जे घरचे गॅजेट्स आहेत, ह्यांना डायरेक्ट करंट लागतो, तर त्या सगळ्या गॅजेट्स मध्ये एक रेक्टिफायर आहे. जो आलेला एसी करंट जो आपल्या पॉवर स्टेशन्स मधून ट्रान्सफॉर्मरच्या थ्रू आपल्या घरी येतो, तर रेक्टिफायर त्याला एसीचं डीसी करतात आणि मग आपण ते वापरतो. बेसिकली आपला जो चॅप्टर आहे, तर तो अल्टरनेटिंग करंट चॅप्टर आहे, नाही का? त्याचे सर्किट्स आपल्याला बघायचे. आणि अल्टरनेटिंग म्हणजे चेंजेस द पोलॅरिटी, म्हणजे डायरेक्शन आफ्टर एव्हरी हाफ सायकल. वन अनदर थिंग फॉर कम्प्युटर एक्झाम इज की बेटा, जर कधी विचारलं व्हॉट इज ऍव्हरेज करंट इन वन सायकल, दॅट यू हॅव टू से इट टू बी 0. मीन्स व्हॉट बेटा? एक कम्प्लीट सायकल आहे ना, हा अल्टरनेटिंग करंट आहे. सो 50% अर्ध्या सायकल साठी तो प्लस आहे, म्हणजे अर्ध्या सायकल नंतर पुन्हा पोलॅरिटी चेंज केली. सो अर्धा प्लस आणि अर्धा मायनस, सेम ॲज लाईक डिस्प्लेसमेंट. ॲव्हरेज आय ॲव्हरेज इज इक्वल टू 0 फॉर वन सायकल. स्क्रीनशॉट घ्या. हे झालं बेसिक ऑफ दिस चॅप्टर. दिस वॉज दी बेसिक थिंग ऑफ द चॅप्टर. सो आर यू डन विथ द स्क्रीनशॉट बेटा? चला पुढे जाऊया आपण. आणि ह्या क्वेश्चन लाईक चॅप्टर मध्ये क्वेश्चन्स काय काय विचारले जाऊ शकतात, दोज थिंग्स वी विल डिस्कस. चॅप्टर सोपा आहे, छोटूसा आहे. ओके, तर याच्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे बेटा, एक्सप्लेन थ्योरी ऑफ एसी सर्किट विथ रेजिस्टर. सो आता तीन गोष्टी आहेत, एसी सर्किट विथ रेजिस्टर, इंडक्टर अँड कॅपॅसिटर. ओके, एसी सर्किट पहिला आहे रेजिस्टर, second we have inductor, and third is capacitor. First is resistor, second is inductor, and third is capacitor. एक्झाम मध्ये 100% यातला कुठलाही एक दे कॅन आस्क. सो एसी सर्किट विथ रेजिस्टर आता आपल्याला पाहायचंय, ठीक आहे ना? यातला पहिला एसी सर्किट रेजिस्टरच्या सोबत. तर आता आपलं जे एसी सोर्स आहे, आपला जो एसी सोर्स आहे, समजा हे लाईक हा रेजिस्टर आहे बर का, आणि हे आपला एसी सोर्स आहे. दिस इज नथिंग बट एसी सोर्स. हा आहे आपला रेजिस्टर, ठीक आहे ना बेटा? आणि यातनं करंट चालला. आता नीट लक्ष द्या माझ्याकडे, थोडस कॉन्सेप्च्युअली आपण जर विचार केला, एसी आहे, अल्टरनेटिंग आहे, सो प्रत्येक अर्ध्या सायकल मध्ये तो त्याची पोलॅरिटी चेंज करणार आहे. ऍग्री? आता याला आपण रेजिस्टरच्या अक्रॉस जोडला. डन. अच्छा, आपला जो एसी सोर्स आहे बेटा, आपला जो एसी सोर्स आहे, त्याचा जो ईएमएफ आहे, मागच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन मध्ये आपण हे पाहिलं होतं, इज ई नॉट साइन ओमेगा टी. हे साइन फंक्शन आल्यामुळे, साइन फंक्शन हे सायनोसायडल फंक्शन आहे, झुम 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 चालतं ते, अर्धी सायकल प्लस अर्धी मायनस. तो साइन आल्यामुळेच अल्टरनेटिंग करंट हे आपल्याला प्रूव्ह झालं, कळालं? पोलॅरिटी चेंज करतो. सो एसी सोर्स
जो EMF is speedy, you know that EMF is speedy when circuit has no current flowing. So तिची एनर्जी E is E naught sin omega t. This E is E naught sin omega t. हे डब्बा करतो. हे आपलं इनपुट आहे, इनपुट EMF झालं. मग आता मला सांगा, सर्किट मधनं फ्लो होणारा करंट मला जर का द्यायचा असेल, ओके, तर सर्किट मधनं फ्लो होणारा करंट कसा सांगणार आपल्याला? ओहमचा लॉ आपल्याला माहिती आहे कोणता? V इज इक्वल टू ओहम्स लॉ. V is equal to IR. So according to Ohm's law, I will be V upon R. जो V आहे इथे तो E आहे. सो मी म्हणू का हिअर माय I will become E upon R. आता इथे बघ ना, V च्या ऐवजी फक्त E टाकला. सो माय I will become E ची व्हॅल्यू टाकून द्या, E नॉट साइन ओमेगा टी अपॉन R. याच्यामध्ये मी जर का याला अशा पद्धतीने लिहिला E नॉट अपॉन R साइन ओमेगा टी, म्हणजे मी साइनचं फंक्शन करंटला सुद्धा लिहिलं. हा EMF आहे आणि हा करंट आहे. सो बेटा इथे नीट आहे का? दिस इज बेटा इन्स्टंटेनियस व्हॅल्यू. जिथे जिथे टाइम आला, कम ऑन, जिथे जिथे टाइम आला व्हॅल्यू इज इन्स्टंटेनियस. इन्स्टंटेनियस म्हणजे ऍट दॅट टाइम. इन्स्टंटेनियस मीन्स ऍट दॅट टाइम. सो जिथे टी आला ते फंक्शन इन्स्टंटेनियस आहे. ठीक आहे. मग आता हा इन्स्टंटेनियस, परंतु दिस व्हॅल्यू इज मॅक्सिमम व्हॅल्यू बरं का, विच इज इक्वल टू I नॉट साइन ओमेगा टी. मी याला डब्बा करतो. ठीक आहे. सो बेटा वेअर I नॉट इज E नॉट अपॉन R. कोण आहे बेटा ही? दिस इज पीक व्हॅल्यू किंवा पीक म्हणजेच मॅक्सिमम. इंग्लिश मध्ये पीकचा अर्थ मॅक्सिमम आहे. सो बेटा जो पीक आहे तो मॅक्सिमम आहे. मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ करंट जर का तुला कोणी विचारलं तर यू हॅव टू से I नॉट इज E नॉट अपॉन R. एका मार्काला असा क्वेश्चन येऊ शकतो. व्हॉट इज पीक व्हॅल्यू ऑफ EMF? व्हॉट इज पीक व्हॅल्यू ऑफ करंट? इट इज नथिंग बट मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ दॅट पर्टिक्युलर EMF ऑर करंट. आर यू अंडरस्टँडिंग? अच्छा, आता राहिली गोष्ट यांच्या दोघांच्या ग्राफ आणि फेजर्सची बरं का. तर फेजर्स आणि नंतर ग्राफ्स अशा दोन्ही गोष्टी आपण शिकलो होतो. 2 मार्क लिहू शकते डेरिवेशन. इट्स व्हेरी इझी ऍक्च्युली. मग आता फेजर्स बेटा, हु आर फेजर्स ऍक्च्युली? फेजर्स आर रोटेटिंग वेक्टर्स. फेजर्स आर रोटेटिंग वेक्टर. करंट हा स्केलर आहे, EMF स्केलर आहे, पण आपण त्यांना फेजर म्हणजेच रोटेटिंग वेक्टरच्या टर्म्स मध्ये लिहू शकतो. कशासाठी? टू अंडरस्टँड द रिलेशनशिप इन बिटवीन देम, टू अंडरस्टँड द फेज इन बिटवीन देम, टू अंडरस्टँड कंपॅरिझन इन बिटवीन देम. त्यांच्यातली कंपॅरिझन आपल्याला करायची असेल, त्यांच्यातली फेज समजून घ्यायची असेल, तर मला फेजर्स म्हणजेच मी कंसात तुला कळण्यासाठी लिहितो रोटेटिंग वेक्टर्स. ओके, फेजर्स आर नथिंग बट रोटेटिंग वेक्टर्स. आता कसं काढू? इथे मला बघ, आता हे इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2, ह्या दोन्ही गोष्टींमध्ये तुम्ही पाहताय EMF आणि करंट मध्ये EMF इज E नॉट साइन ओमेगा टी, करंट इज I नॉट साइन ओमेगा टी. दोघांमध्ये फेज डिफरन्स आहे का? अजिबात नाहीये. फेज ही गोष्ट आता आपण ऑसिलेशन मध्ये पाहिलेली आहे. काहीच नाही ना. ओमेगा टी प्लस किंवा मायनस असतात, मी समजून घेतलं असतं पुढे किंवा मागे. तर बेटा देर इज नो फेज डिफरन्स इन बिटवीन EMF अँड करंट. देर इज नो फेज डिफरन्स इन बिटवीन EMF अँड करंट. ओके. सो मी फेजर डायग्राम दाखवताना आय कॅन शो लाईक दिस. समजा मला इथनं दाखवायचंय बरं का. मग आता मी जर का इथे E नॉट दाखवला तर इथे I नॉट, किंवा तिकडे E दाखवला तिकडे I. ओके, E अँड I विल बी टुगेदर ओनली. E आणि I असले तरी चालतं, दोघांमध्ये काहीही फेज डिफरन्स नाहीये. मला इथे दाखवायचं असेल तर जिकडे E तिकडे I. चला, जिकडे E तिकडे I, कारण दोघांमध्ये काहीही फेज डिफरन्स नाहीये. सो मी एक कम्प्लीट सर्कल चिक 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 असा करू शकतो. समजतंय ना? जरा मोर प्रॉपर करू. I आणि I. सो डू अंडरस्टँड की E अँड I आर ऑलवेज टुगेदर. सो रेजिस्टिव्ह सर्किट मध्ये, कशामध्ये बेटा?
रेजिस्टिव्ह सर्किट मध्ये E and I have no phase difference. हम साथ साथ हैं. They both are always together. स्क्रीनशॉट घ्या आणि मला रिप्लाय करा whether you have understood or not. स्क्रीनशॉट घ्या आणि प्लीज मला रिप्लाय करा की तुम्हाला हे समजलंय का नाही. प्लीज रिप्लाय करा whether you have understood or not. अंडरस्टूड ना बेटा. हा आता मला तुमचा आवाज येतोय बरं का. तुम्ही माईक अनम्यूट करून माझ्याशी बोलू शकता. ठीक आहे. सर ते फेजरचे एकदा रिपीट करा ना तेवढं. फेजर रिपीट करू. ठीक आहे. आणि बोलून झालं की लगेच माईक प्लीज म्यूट करत जा आणि एकमेकांपासून फार जवळ नका बसून आहेत मग हॉलिंग साऊंड येईल. फेजर्स हे दुसरं तिसरं काहीच नाही, रोटेटिंग वेक्टर आहे. फेजर रोटेटिंग, जिकडे EMF तिकडं करंट, जिकडे EMF तिकडं करंट, जिकडे EMF तिकडं करंट, बस दुसरा काही रोल नाही त्या फेजरचा. क्लिअर आहे. चला आता ग्राफ काढू आपण. फेजर काही नाही, रोटेटिंग वेक्टर्स आहे. डन. चला आता मला ग्राफ काढायचा आहे तर मी ग्राफ साठी काय करतो का, बघ माझ्याकडे दोन इक्वेशन्स आहेत. आता ग्राफ कसं काढणार मी, बघ आता समजा कुठला तरी एक ग्राफ मी काढला. आता अर्थात E हॅज टू बी मोर दॅन I, म्हणून मी जरा ग्राफ काढतानाच असं काढतो. समजा मी हा जो ग्राफ काढतोय बघा, लक्ष द्या आता, विथ रिस्पेक्ट टू टाइम किंवा फेज फाय. ओके. आता मला इथं E आणि I या दोन्ही गोष्टी लिहायच्या. मी हा E साठी काढला याच्यासाठी. हा जो ग्राफ आहे हा ह्या फंक्शनचा ग्राफ आहे, साईनचा ग्राफ आहे ना, स्टार्ट फ्रॉम 0. आता बघ ना हा टाइम 0 आहे. एक सायकल इथं कम्प्लीट होईल, इथे अर्धी सायकल कम्प्लीट झाली. ठीक आहे ना. मग हा जर कायचा ग्राफ आहे तर करंटचा ग्राफ सुद्धा साइन फंक्शनच आहे. सो याचा सुद्धा ग्राफ एक्झॅक्टली याच्यासारखाच येईल, फक्त पीक व्हॅल्यू म्हणजे मॅक्सिमम व्हॅल्यू याची जी आहे ती इथे आहे. बघ ना ही मॅक्सिमम व्हॅल्यू आहे ना याची. तुम्ही जरा व्यवस्थित काढा ग्राफ. ठीक आहे ना. अच्छा आता बघ बेटा, इथे I0 सुद्धा इथूनच सुरू होणार आहे ओरिजिन पासून. बघ ना टाइम 0, साइन 0, 0, 90 यू कॅन ऍक्च्युअली पुट. समजते. सो हा सुद्धा ग्राफ इथून सुरू होईल आणि मग मी याला थोडस छोटा दाखवतो त्याच्यापेक्षा फक्त. ठीक आहे ना. ओके. आणि ही करंटची झाली मॅक्सिमम व्हॅल्यू. गेटिंग. सो इथे तुम्ही एकतर टाइम लिहा किंवा फेज लिहा. फेज लिहायची असेल तर तुम्हाला, चल मी इथं ओमेगा टी लिहितो. ओमेगा टी ही फेज आहे. मग इथं मी ठीक आहे. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी फॉर द डिस्टर्बन्स बिकॉज एक कॉल आला होता. ठीक आहे ना बेटा. सो मला एक सांगा, फेजर डायग्राम सगळ्यांना, सॉरी ग्राफ सगळ्यांना का आलाय का? कम ऑन बी फास्ट. काही डाऊट असेल तर प्लीज माईक अनम्यूट करून माझ्याशी बोला. स्क्रीनशॉट काढून घ्या. इफ देर इज एनी डाऊट आय रिक्वेस्ट यू टू आस्क मी द डाऊट. झालं? काही डाऊट नाहीये? पुढे जाऊया. सो पहिलं आपलं झालंय कोणतं सर्किट? रेजिस्टर. तर रेजिस्टर मध्ये काय सापडलं मला? मला रेजिस्टर मध्ये सापडलं की जिकडे E तिकडे I, त्यांच्यामध्ये कुठलाही फेज डिफरन्स नाहीये. आता दुसरा आकडा मला पाहायचा आहे की या सर्किट मध्ये हा AC सोर्स आणि सगळं हेच आहे
आणि आता मी याला लावला इंडक्टर कॉईल. ओके, इंडक्टर कॉईल लावला. इंडक्टर इज नथिंग लाईक, मी तुम्हाला बोललो की इट बिहेव्स लाईक रेजिस्टन्स ओनली, आहे का नाही. सो वन्स अगेन दिस इज सेकंड इज नथिंग बट इंडक्टर. ठीक आहे ना, एसी सर्किट विथ इंडक्टर. इट्स नॉट इंडक्टर, इट इज एसी सोर्स टू द इंडक्टर. आता बेटा मी इथं पुन्हा काय करू, आता बघा इथं आपली कॉईल दाखवतो. इंडक्टर कॉईल आहे, झालं. आणि हा आपला एसी सोर्स आहे. पुन्हा एकदा यातनं करंट जाणार आहे, जो दर अर्ध्या सायकल्सला स्वतःची डायरेक्शन चेंज करेल, म्हणजेच तो पोलॅरिटी चेंज करेल. ठीक आहे ना. एसी सोर्स तुम्हाला माहिती आहे, ई इज इक्वल टू ई नॉट साइन ओमेगा टी. झालं. आता बघ, हे झालं पहिलं इक्वेशन. हा जो करंट चाललाय, वी आर इंटरेस्टेड इन फाइंडिंग द रिलेशनशिप इन बिटवीन ईएमएफ अँड करंट. कशामध्ये, तर इंडक्टर कॉईल मध्ये. आता एक्झामला डेरिवेशन आलं समजा 3 मार्काला, डायग्राम काढणार, आपण एक्सप्लेन करणार. आणि आता नीट लक्ष द्या. तर बेटा ह्या इंडक्टर कॉईल मध्ये बर का, ईएमएफ इंड्युस्ड कशामध्ये बेटा, इन द इंडक्टर कॉईल. बघा बेटा, ईएमएफ इंड्युस्ड इन द इंडक्टर कॉईल. बघ ना, इथे फ्लक्च्युएट करंट त्याची डायरेक्शन चेंज करेल, फ्लक्च्युएशन होईल. फ्लक्च्युएशन झालं की इथनं फ्लक्स जनरेट होईल, बरोबर का नाही. दिस वे हॅव ऑलरेडी स्टडीड. समजा करंट खाली असेल तर 90 फीट दिस वे, वरती असेल तर दिस वे. ठीक आहे ना, हे आपण ऑलरेडी स्टडी केलंय. सो ईएमएफ इंड्युस्ड इन द इंडक्टर कॉईल इज नथिंग बट ई विल बी, यू नो दॅट फाय इज प्रोपोर्शनल आहे, सगळं आपण केलं होतं, मायनस एल इंटू डी आय बाय डी टी. आठवते ना सगळ्यांना, फाय वॉज प्रोपोर्शनल टू आय, मग आपण प्रोपोर्शनल काढला, इक्वल टू टाकला एल, सो फाय वॉज एल आय, सो ई इज मायनस डी फाय बाय डी टी. आय होप तुम्हाला हे आठवते. सो ई वॉज मायनस एल इंटू डी आय बाय डी टी. आता नीट ऐक बेटा, एक तर तुम्ही केव्हीएल काय सांगतो, सम ऑफ ऑल द पोटेन्शियल्स अक्रॉस द सर्किट इज 0. ओके, सो बॅक ईएमएफ मस्ट बी इक्वल टू निगेटिव्ह ऑफ ई. किंवा यू कॅन से, जो बॅक ईएमएफ आहे, आता हे बघ ना, हा सोर्स जर का ई आहे तर ईचा ई बॅक, आणि ई आणि ई बॅक दोघांची बेरीज हॅज टू बी 0. सो मी असं लिहितो, ई बॅक प्लस ई इज इक्वल टू 0. कशाने, बाय केव्हीएल. हे जरा समजायला तुम्हाला सोपं जाईल. नाही का आलं. सर्किटमध्ये आठवते का, सर्किटचे प्रॉब्लेम सोडवताना समजा 12 व्होल्ट वाली बॅटरी आहे, जेवढे तुम्ही रेजिस्टर्स त्याच्या अक्रॉस लावताय, तर संपूर्ण समजा 2 रेजिस्टर्स तुम्ही लावले, तर 12 व्होल्ट पैकी पहिल्याने 2 खाल्लं तर दुसरा 10 खाईल, आणि ऍट द एंड आन्सर विल बी 0. सो अल्जेब्रिक सम ऑफ द पोटेन्शियल्स अक्रॉस एनी क्लोज सर्किट इज 0. अल्जेब्रिक सम ऑफ पोटेन्शियल्स इज 0. सो हे पोटेन्शियल डिफरन्सेस आहेत, ई बॅक आणि ई. समजा याचा ई तर याचा ई बॅक, अरे येस ऑर नो, सो दे बोथ विल बी 0. मग आता बेटा हा जो ई बॅक आहे, it will become minus e. Who is e? Is already negative. So it will be e back beta. It will become minus of minus plus, and I will write L into di by dt. We are concerned with current. बघ ना, मी EMF काढला, मला इथून कोण पाहिजे, करंट पाहिजे, राईट. ओके, मग आता याला बॅक शब्द लिहिण्यापेक्षा मी ई शब्द लिहितो, जरा थोडंसं समजायला आपल्याला सोपं जाईल, राईट. मी इथं लिहितो की ई विल बी निगेटिव्ह ऑफ ई बॅक, आणि बॅक ईएमएफ ऑफ द कॉईल याला सफिक्स लावतो बॅक. झालं. ई बॅक प्लस ई 0, ई इज मायनस ऑफ ई बॅक, आणि हा ई बॅक. चला, सो ई समजायला थोडं सोपं गेलं आपल्याला. ई इज इक्वल टू, आता हा निगेटिव्ह पॉझिटिव्ह झाला, एल डी आय बाय डी टी. मग इथून मी डी आय काढला तर काय होईल बेटा, हा ई आहे ना. सो कॅन आय से माय डी आय विल बिकम, एक स्टेप वाढवतो, हे बघ, ई इंटू डी टी इज एल इंटू डी आय. मला पाहिजे डी आय. मग आता डी आय काय होईल बेटा, बघ ना, ई अपॉन हा एल इथं खाली येईल ना, ई अपॉन एल टू डी टी. एकदम स्टेप बाय स्टेप प्रॅक्टिस करा, फेमस क्वेश्चन एक्झामचा. आता मला आय पाहिजे ना, परंतु हा डी आय. मग आता रिव्हर्स प्रोसेस करावं लागेल, दॅट मीन्स आय हॅव टू इंटिग्रेट. बर, इंटिग्रेट करण्या अगोदर ई इज
ई नॉट साइन ओमेगा टी हे टाकणं माझं परम कर्तव्य आहे की नाही dt. आणि इथे कोण आहे बेटा डी आहे. सो आता मी म्हणू का आता इंटिग्रेटिंग इंटिग्रेटिंग मग आता डी आयचं इंटिग्रेशन केलं मला आई भेटल इज इक्वल टू आता इथे इंटिग्रेशन करताना मी एक काम करू का ई नॉट भागिले एल कॉन्स्टंटच आहे. सो इंटिग्रेशन ऑफ साइन ओमेगा टी dt हा मॅक्झिमम ईएमएफ आहे ना ई नॉट कॉन्स्टंट असणार आहे. एल इज द इंडक्टन्स ऑफ द कॉइल कॉन्स्टंट असणार आहे. मी ते बाहेर लिहिले इंटिग्रेशन ऑफ साइन ओमेगा टी dt. एकदा स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे मी तो पार्ट पुसतो पुन्हा. झालं ओके. आता तुमच्या नोटबुक मध्ये तर ते आहेच आहे परंतु तरीही कसं करायचं हे कळणं फार गरजेचं. जसं की केव्हीएल मुळे हा ई तर हा ई बॅक दोघांची बेरीज 0 त्यातनं ई काढून घेतला आपण. वी आर इंटरेस्टेड इन फाइंडिंग आय. आपलं टार्गेट काय बेटा ई आणि आयचं कम्पॅरिझन विथ रिस्पेक्ट टू फेज. आता बघा आपलं इथपर्यंत आलंय बेटा. मला सांग इंटिग्रेशन ऑफ डी आय इज आय आहे का नाही. आय इज इक्वल टू हा ई नॉट अपॉन एल ऍज इट इज ई नॉट अपॉन एल ऍज इट इज इंटिग्रेशन ऑफ साइन ओमेगा टी. थोड्याच वेळात आपलं इंटिग्रेशन चॅप्टर सुरू होत आहे बेटा. इंटिग्रेशन ऑफ साइन ओमेगा टी नीट आहे का. जो टी आहे नीट आहे व्हेरिएबल कोण आहे टी त्याला कोण चिटकलाय ओमेगा आहे का नाही. मला काय करावं लागेल 1 अपॉन ओमेगा आठवते का नाही एलपीएफ. सो माय फर्स्ट टार्गेट इज 1 अपॉन ओमेगा बरं का. आणि साइनचं इंटिग्रेशन काय बेटा मायनस कॉस. सो मल्टिप्लिकेशनचं साईन लिहा नाही तर गडबड होईल आहे का नाही. सो स्टेप बाय स्टेप आपण इंटिग्रेशन सोडवलं बेटा. मी याला असं लिहू का हे बघ ना मायनसचं साईन ई नॉट अपॉन ओमेगा एल आणि कॉस ऑफ ओमेगा टी. आता हे खालचं पुसतो. आता बघ सो आता याला मला दोघांचं कम्पॅरिझन करायचं तर मला कॉसला साईन करावं लागेल राईट. कॉसला साईन करताना मायनस ई नॉट अपॉन ओमेगा एल बघा बेटा लक्ष दे. कॉस मला माहिती आहे साइन 90 मायनस थिटा. कॉस थिटाला काय लिहू शकतो मी साइन 90 मायनस थिटा. म्हणजेच इथं साइन पाय बाय 2 मायनस ओमेगा टी. मग आता हे मायनस साइन आतमध्ये शिफ्ट करतो का तर इथं मायनस नाहीये ना कम्पॅरिझन व्यवस्थित होणार नाही. मग आता हे मायनस आतमध्ये जर का घेतलं तर ई नॉट अपॉन ओमेगा एल हे मायनस आतमध्ये घेतलं तर साइन मायनस थिटा इज मायनस साइन थिटा. सर नाही कळालं अरे बेसिक गोष्ट आहे ना राव. साइन ऑफ मायनस थिटा इज मायनस साइन थिटा. सो काय केलं मी हे बघ ना मायनस साइन थिटाला साइन मायनस थिटा केलं. हे मायनस साइन आत घेतलं तर हा मायनस आणि हा प्लस होईल. तुम्ही स्वॅप केलं झालं. अच्छा हा माझा आहे बेटा. याच्यासोबत कम्पॅरिझन करण्यासाठी मी काय करतो आता नीट लक्ष द्या. हा जो फॅक्टर आहे मी जर ह्याला ओहमच्या लॉ सोबत कम्पॅरिझन करायला गेलो बर का तर मी याला सध्या असं लिहितो आय इज आय नॉट साइन म्हणजे तुला समजायला सोपं जाईल. कसं त्याला आय नॉट लिहिला दिस इज माय मॅक्सिमम करंट. डब्बा करतो हा डब्बा आणि हा डब्बा. वेअर बेटा प्लीज नीट लक्ष दे. वेअर आय नॉट इज इक्वल टू ई नॉट अपॉन ओमेगा एल. तुम्हाला माहिती आहे हा आय नॉट मॅक्झिमम करंट आहे का नाही. ओमच्या लॉ सोबत याला जर का कम्पेअर केलं दिस इज इक्वल टू ई नॉट अपॉन ओमेगा एल इज एक्सेल. इंडक्टिव्ह रिॲक्टन्स कोण येतो बेटा इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. ओके सो वेअर दिस एक्सेल इज इक्वल टू ओमेगा एल. हे जर एक्झाम मध्ये स्टेप बाय स्टेप करायचं. ओके इट इज इंडक्टिव्ह रिॲक्टन्स वेअर ओमेगा इज 2 पाय एफ. हे तर आपल्याला पहिल्या चॅप्टर पासून माहिती आहे की नाही. ओमेगा इज 2 पाय एफ. सो याला मी असं पण लिहू शकतो काय 2 पाय एफ एल. ऍग्री. हे झालं तर बेटा हे जे इक्वेशन 1 आहे याला मी चल 1 म्हणतो आणि याला 2 म्हणतो बर का. आता या दोघांची कम्पॅरिझन करून मला फेजर आणि मी तर इथं फेजर्स नंतर ग्राफ बर का फेजर डायग्राम. तर बेटा
मी आता तुम्हाला क्वेश्चन विचारतो, इक्वेशन नंबर 1 आणि 2 बघून मला तुम्ही सांगायचंय कोण पुढे आहे, या दोघांमध्ये कोण पुढे आहे, करंट का ईएमएफ. चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय टाका बोलण्यापेक्षा. दोन इक्वेशन्स कडे नीट पहा, पुढे कोण आहे या दोघांमध्ये, चलती चाल कोणाची आहे, पुढे कोण आहे, ईएमएफ पुढे का करंट पुढे. आय वॉन्ट रिप्लाय फ्रॉम एव्हरीवन. प्रायव्हेटली रिप्लाय करा मला, म्हणजे इतरांना तुमचा आन्सर नाही कळणार. आय रिपीट माय क्वेश्चन, पुढे कोण आहे हे तुम्हाला मला सांगायचंय. करंट पुढे का ईएमएफ पुढे. प्रशांत इज सेइंग ईएमएफ, ओमकार इज सेइंग करंट. ऋतुजा, हु इज लीडिंग, पुढे कोण आहे, म्हणजे आपोआप आपल्याला कळेल की मागे कोण आहे. कम ऑन, बोला पटकन. माईक अनम्यूट करून सांगा ऋतुजा आन्सर. ईएमएफ लीड्स, ऍब्सोल्युटली परफेक्ट. विशाल, करंट नाही ईएमएफ लीड्स. नीट पहा, नीट बघ बेटा. हा सिद्धू, हा करेक्ट, ईएमएफ. अरे बघ ना राव, ई इज ई नॉट साइन ओमेगा टी, आणि हा आय इज आय नॉट साइन ओमेगा टी मधून काहीतरी वजा होते ना बेटा, हा मागे पडला ना. ओमेगा टी हे 100 रुपये आहेत. किती रुपये, 100 रुपये. तर 100 रुपयातनं काहीतरी खर्च झाले ना, हा मागे पडला ना. गेटिंग. आता मी डायग्राम कशी दाखवू फेजर, बेटा लक्ष दे. मी जर इथे करंट दाखवला तर करंट मागे पडला, म्हणजे हा पुढे गेला ना. वी ऑलवेज मूव इन द अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन बेटा, अँटी क्लॉकवाइज पॉझिटिव्ह. मग माझा ई वरती. गेटिंग. अर्थात मी याला ई नॉट म्हटलो, याला आय हॅव टू से आय नॉट. ईएमएफ लीड्स दॅन द करंट. गेटिंग. किंवा याला ई म्हणा, याला आय म्हणा, देर इज नो इश्यू. ठीक आहे ना. अर्थात ई आणि आय म्हणताना ते आरएमएस व्हॅल्यूज असल्या पाहिजेत, मी तुम्हाला बोललो होतो. नो इश्यू बेटा. सो हा मागे आहे आणि हा पुढे आहे. सो दिस इज द फेजर डायग्राम. चला एकदा स्क्रीनशॉट घ्या पटकन. झालं. आता ग्राफ काढू आपण. ओके, वी विल नाउ ड्रॉ द ग्राफ. ठीक आहे बेटा, चलो. हे दोन इक्वेशन मुद्दाम तसेच ठेवतो मी, आणि आता ग्राफ काढू आपण. नीट आहे, कसं लक्षात ठेवायचं, मी तुला सिंपल ट्रिक सांगतो सगळ्यांना. ट्रिक आवडलं तर टाईप करायचं रिया स्पेलिंग ऍपी. एकदम गरीब ट्रिक आहे, पण लय भारी. हे जे रेजिस्टर, इंडक्टर, कॅपॅसिटर आहे ना, सर कोण पुढे कळत नाही, लय भारी. मी सांगते बघ. काय म्हणायचं, इंडक्टर ई येतं का नाही आधी, इंडक्टर ईएमएफ लीड्स, ई झाली ट्रिक. रेजिस्टर तर बिचारा गरीब आहे, दोघं साथ साथ आहे. ह्या दोघांमध्ये बघ ना पुढे आलो काय तुला. मी जर विचारलं इंडक्टर आणि कॅपॅसिटर कोण पुढे कोण माग, इंडक्टर ई म्हणायचं, ईएमएफ लीड्स. काय म्हणायचं बेटा, ठीक आहे ना. आता चल ग्राफ काढू आपण. आता ग्राफ साठी बघा बेटा लक्ष दे, मला ग्राफ काढायचा याचा. आता कसं करू मी, हे बघ. आता समजा मी हे फंक्शन दाखवलं कोणतं, हे बघ, ई इज इक्वल टू ई नॉट साइन ओमेगा टी. बरं का. नाव आय एम कन्सर्न विथ दिस इक्वेशन. बेटा करंट मागे पडले इथं बघा, हा कोण आहे, ई नॉट. अर्थात खाली निगेटिव्ह मायनस ई नॉट आहे. बरं का बेटा. आता बघ, करंट थोडासा छोटा दाखवायचा याच्यापेक्षा, परंतु करंट मागे पडला म्हणजे काय, इथे बघ बरं का, इथं फेज जर का ओमेगा टी आहे, ओमेगा टी आहे, तर समजा इथं 0 एक कंप्लीट सायकल झाली. हे बघ ही 2 पाय आणि बघ ही पाय. बरं का. हा ई वाला ग्राफ पहा, साईनची व्हॅल्यू बघ 0 टाकली, आन्सर विल बी 0. साईनची व्हॅल्यू पाय टाकली, आन्सर विल बी 0. 2 पाय टाकली, आन्सर विल बी 0. आणि ह्या इथं यू नो दॅट इट इज 91 मॅक्सिमम. सो हा याचा ग्राफ झाला. ओके. आधी इथे बघ, हा मागे पडला, पण कितीने मागे पडला बेटा, 90 ने मागे पडला. प्लीज रिमेंबर बर का, ईएमएफ स्टार मार्क करतो, ईएमएफ लीड्स करंट बाय द फेज ऑफ पाय बाय 2. आहे की नाही. 90च्या फेजने ईएमएफ पुढे म्हणजे करंट मागे. आता मला तू सांग, करंट मागे म्हणजे आता 0 पासून सुरुवात होत असेल तर ईएमएफ तर पुढे.
करंट माग आहे, माग म्हणजे काय 90 ने खाली जाईल ना. बघ ना, करंटची निगेटिव्ह मॅक्सिमम व्हॅल्यू समजा ही आहे, करंटची पॉझिटिव्ह मॅक्सिमम ही आहे आय नॉट, बरं का. ईएमएफ ची ही निगेटिव्ह मॅक्सिमम आहे, तर 0 मी इथं लिहितो मायनस आय नॉट. ओके, बघ बेटा लक्ष दे. तर मला सांग, मग करंट सुरू तर इथून होणार, करंट पण साईनचं फंक्शन आहे, परंतु इथे बघ ना ओमेगा टी 0 टाकला तर, प्लीज माझ्याकडे सगळे नीट लक्ष द्या, हा ग्राफ समजून घे. मी हे ओमेगा टी 0 टाकला, हे बघ ना फेज ओमेगा टी 0 टाकला तर आय नॉट साइन मायनस पाय बाय 2, आय नॉट साइन हा 0 मायनस पाय बाय 2. आता मला सांगा साइन मायनस थिटा इज मायनस साइन थिटा, ठीक आहे ना बेटा. हे बघ आय नॉट साइन हा 0 मायनस, सो हे मायनस साइन बाहेर येईल आणि मायनस आय नॉट साइन 90 तर 1 आहे, परंतु इट विल बिकम मायनस आय नॉट. ऍग्री. सो सुरुवातीला हा मायनस आय नॉट झाला, म्हणजे हा एक पॉईंट झाला. आता मला पुढचा पाहिजे, पुढचा म्हणजे मी ओमेगा टीला 0च्या पुढे आता किती टाकू, पाय टाकतो. पाय टाकलं तर काय होईल रे, आय नॉट साइन पाय मायनस पाय बाय 2, आन्सर विल बी पाय बाय 2, म्हणजे साइन पाय बाय 2 विल बी 1, सो आय नॉट, राईट. सो हे बघ, ह्या पायला इट विल बी आय नॉट. कुठे बेटा आय नॉट, हे का इथं, कालक नाही का, बघ हा पॉईंट. याचा अर्थ मी इथं टाकला पाय बाय 2, बरं का. तर पाय बाय 2 काय होईल रे, पाय बाय 2 मायनस पाय बाय 2 0, आन्सर विल बी 0. परत एकदा सांगतो, 0 टाकला तर काय होईल, साइन मायनस 90 विच इज मायनस 1, म्हणून मायनस आय नॉट. पाय बाय 2 टाकली, इथं पाय बाय 2 आहे ना बेटा, हा पाय बाय 2 आहे, बरं का. या इथं 3 पाय बाय 2 आहे, समजते ना. पाय बाय 2 टाकला तर पाय बाय 2 मायनस पाय बाय 2 0, साइन 0 इज 0. पाय टाकला तर काय होईल, पाय मायनस पाय बाय 2, आन्सर विल बी पाय बाय 2, म्हणून साइन 90 इज 1 तो इथं आला. आणि इन दिस वे आता पुन्हा 3 पाय बाय 2 टाकला, यु नो 270 मधून 90 गेले, किती उरणार आहे बेटा. वन्स अगेन इट विल बी आय एम व्हेरी सॉरी, हा 3 पाय बाय 2 मायनस पाय बाय 2, हे बघ ना 3 पाय बाय 2 मायनस पाय बाय 2 काय होईल रे, हे बघ बेस सेम आहे, 3 मधून गेले, चेक चेक पाय, आन्सर विल बी 0, म्हणजे हा पॉईंट येईल. सो आय होप तुम्हाला हे कळालं असेल की सायनोसायडल ग्राफ करंटचा हा असा मूव्ह होईल कसा. हे बघ मी या डॉटेने दाखवतो, हा कळले सगळ्यांना, हा कोणाचा ग्राफ आहे रे, I इज इक्वल टू आय नॉट साइन ओमेगा टी मायनस पाय बाय 2. ओके, मी तुला एकदम स्टेप बाय स्टेप कसं, एकदम माझा आहे का, रेकॉर्डेड लेक्चर आहे, यू कॅन सी वन्स अगेन. फक्त ओमेगा टीची व्हॅल्यू टाकायची 0 पाय बाय 2 आणि प्लॉट करायचा ग्राफ, आणि ग्राफ काढायचा, स्क्रीनशॉट घ्या आणि आता माझ्याशी बोला काय प्रॉब्लेम आहे. माईक अनम्यूट करून बोला. 100% कळालंय. आय एम अगेन आस्किंग, स्क्रीनशॉट घ्या. सर ग्राफचं पुन्हा सांगा. ग्राफचं पुन्हा सांगायचं, ठीक आहे, काही अडचण नाही. आता लक्ष द्या, हा जो ग्राफ आहे, हा जो ग्राफ आहे, हे दोन फंक्शन आहेत, आणि आपण जसे 10वीला ग्राफ काढत होतो हा त्याच टाईपचा आहे, फक्त इथं मोजमाप न घेता काढायचा आहे. हाईचा ग्राफ सरळ सरळ साईनचा ग्राफ आहे, सुरू झाला सायनोसाइडल. मी पटकन पुन्हा एकदा काढतो म्हणजे तुला ते कळून जाईल. हे बघ, हा सरळ सरळ साईनचा ग्राफ आहे, ठीक आहे. हे बघ, हे 0, एक कंप्लीट सायकल म्हणजे 2 पाय, अर्धी म्हणजे पाय, या इथं पाय बाय 2 आणि इथं 3 पाय बाय 2, आणि इथं काय आहे ओमेगा टी झालं. आता हे बघ, हा मॅक्झिमम म्हणजे प्लस ई नॉट. चल ओमेगा टी 0 टाकला, 0 ला आन्सर 0. ओमेगा टी पाय बाय 2 टाकला, साइन 90 इज 1, उत्तर विल बी ई नॉट. ओमेगा टी पाय टाकला, साइन पाय 0. पटापट रिप्लाय करा, हे कळालंय का आता. ज्याने डाऊट विचारा त्याला ग्राफ कळाला का, पटकन बोला, डोंट वेस्ट द टाइम. अरे कोणी डाऊट विचारला होता, कळाला ना. हा आता लक्ष दे, हा लक्ष द्या. आता पुढचा याचा विषय चालला आता. चल याच्यात ओमेगा टी 0 टाक, उत्तर काय रे, आय नॉट साइन, हे बघ ना 0 टाकल्यावर काय मायनस थिटा, साइन मायनस थिटा, ते बघ ना मायनस साइन थिटा, म्हणजे मायनस आय नॉट उत्तर येईल ना, मायनस आय नॉट. आता आय नॉट मायनस इथं कुठेतरी आहे असं आपण करू. आता समजा हा माझा
निगेटिव्ह ई नॉट आहे तर मायनस आय नॉट ह्या इथं झालं. ही भेटली. पाय बाय 2 टाकलं तर पाय बाय 2 मायनस पाय बाय 2 उत्तर होईल बी 0. हा पॉईंट येईल. समजा त्याच्यानंतरची पुढची व्हॅल्यू पाय टाकली तर पाय मायनस पाय बाय 2 किती झाला 90. सो आय विल गेट आय नॉट. ही पॉझिटिव्ह आय नॉट आहे बघा इथं म्हणतो मी. आलं का लक्षात. हा पॉझिटिव्ह आय नॉट प्लस आय नॉट आणि यांना जोडा. चिक 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 हा असा ग्राफ जाईल. कळाला ग्राफ. नसेल कळाला तर रेकॉर्डेड व्हिडिओ आहे एक 10 ते 12 वेळेस पहा. प्रॅक्टिस करीत राहा. ओके. इट्स व्हेरी बेसिक थिंग ऑफ द ग्राफ. सेकंड इज इंडक्टर. तर मला इंडक्टर मध्ये काय रिझल्ट भेटला लक्षात ठेवायला लय भारी गरीब ट्रिक दिली तुला मी. इंडक्टर ईएमएफ लीड्स. इंडक्टर ईएमएफ लीड्स असं बोलायचं. इंडक्टरचा आय नाही पकडायचा उलट पालट नाही करायचं ट्रिकला. आपल्या मराठीत इंडक्टर आपण आवडतो सेमी कंडक्टर मध्ये काय गरीब ट्रिक केली होती. एन म्हणजे निघणे पी म्हणजे प्रवेश करणे तसं. इंडक्टरचा ई फॉर ईएमएफ. ईएमएफ लीड्स झालं. अच्छा आता लक्ष दे. इथे मला काय सापडलं बेटा. माझा करंट मागे पडला आणि ईएमएफ पुढे गेला. विषय राहिला आता कॅपॅसिटरचा. ठीक आहे ना. आता कॅपॅसिटिव्ह सर्किट आहे. तिसरा आकडा कॅपॅसिटर. आता कॅपॅसिटरला मी जोडलं माझा एसी झालं. हे बघा एसी सोर्स जर का मी याला जोडला. नाउ व्हॉट विल हॅपन. यू नो दॅट ई इज ई नॉट साइन ओमेगा टी झालं. यातनं करंट फ्लो होईल. कॅपॅसिटर आहे ऑफ कॅपॅसिटी सी. ई आला. आय एम इंटरेस्टेड फॉर आय. आता सगळ्यांना माहिती आहे सी इज इक्वल टू क्यू बाय व्ही. बेसिक फॉर्म्युला काय बेटा हा बेसिक फॉर्म्युला. बर इथून मला काय भेटतं बेटा व्ही विल बी क्यू अपॉन सी. मी बोलतो ऍट एनी इन्स्टंट. कुठल्या इन्स्टंटला मी बोलतो ईएमएफ इज आणि मी याला असलो का ई विल बी क्यू बाय सी. व्हीच्या ऐवजी ई विल बी क्यू बाय सी. क्यूला छोटा क्यू लिहिला फक्त मी. क्यूला काय लिहिला बेटा छोटा क्यू लिहिला. मग तिथून सांग क्यू विल बी ई इंटू सी. क्यू विल बी ई इंटू सी. हे बघ ना क्यू विल बी ई इंटू सी. मला पाहिजे कोण बेटा करंट. मागच्या डेरिवेशन मध्ये डी आय आला होता तर इंटिग्रेट केला होता. आता इथं क्यू आलाय बरं का. तुम्हाला डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. ई विल बी ई नॉट साइन ओमेगा टी आणि हा बाहेर सी आणि हा कोण आहे बेटा क्यू. मग आता मी म्हणू का डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टाइम टी. मग डी क्यू बाय डी टी इज इक्वल टू तो सी इकडे अलीकडे लिहितो आणि मी म्हणू का सी इंटू ई नॉट असं लिहू का. सी ई नॉट कॉन्स्टंट आहे ना सी आणि ई नॉट अलीकडे घेतले आणि डी बाय डी टी ऑफ साइन ओमेगा टी. टेन्शन घेऊ नको रे एकदम स्टेप बाय स्टेप केलं मी. क्यू चा डी क्यू बाय डी टी हे ई नॉट आणि सी दो कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट टर्म डिफरन्शिएशन असो इंटिग्रेशन असो बाहेर घ्या. घेतले बाहेर मग खाली काय राहिलं डी बाय डी टी ऑफ साइन ओमेगा टी. डी क्यू बाय डी टी कोण आहे बेटा आय. मग मला सांग सी इंटू ई नॉट ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन कॉस आहे राईट. सो साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस ओमेगा टी आणि ओमेगा टीचा गुणिले ओमेगा. इंटिग्रेशन मध्ये आपण अपॉन करतो इथं गुणिले करतो. मग बेटा मी याला असं लिहू का ओमेगा सी ई नॉट कॉस ओमेगा टी. ओमेगा अलीकडे घेतला फक्त रिअरेंज करून असं लिहू का ई नॉट भागिले नीट लक्ष द्या ई नॉट भागिले हा ओमेगा सी. टेन्शन घेऊ नको रिअरेंज केला. मॅथमॅटिक्सचा चॅप्टर शिकवत होतो ना मी आपला लाईन वाला करत होतो का नाही अशी ऍडजस्टमेंट आपण कशासाठी करत होतो आठवतंय की तुला कार्टेशियन फॉर्म मध्ये. हा न्यूमरेटरला डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर करून लिहिला झालं. पुढे कोण आहे बेटा कॉस. परंतु मला कॉसचं फंक्शन नाही लागत मला लागतं साईनचं फंक्शन. सो आय हॅव टू राईट साइन. बर आता साइन 90 प्लस थिटा इज कॉस थिटा. सो मी याला काय लिहितो साइन ओमेगा टी प्लस पाय बाय 2 गेटिंग. सो दिस इज इक्वल टू ई नॉट अपॉन दिस वे मी याला लिहितो आय नॉट साइन ओमेगा टी. ते मुद्दा ओमेगा टी अलीकडे लिहिला मी कारण इथं ओमेगा टी प्लस मायनस करण्यासाठी
प्लस प्लस पाय बाय 2 झालं. हा माझा आहे. आता मी याला डब्बा करतो बरं का. पुढे लिहितो वेअर. हा पाय हा बेटा. पाय वेअर आय नॉट काय रे, हे काय बघ ना, ई नॉट अपॉन 1 upon omega c. आता v is equal to IR, I will be v upon R. So it is also like a resistance. So याला मी असं लिहू का, E naught upon XC. That XC is capacitive reactance. बरं का, हा जो XC आहे मगाशी होता इंडक्टिव्ह रिॲक्टन्स, याला काय म्हणतो आपण, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. सो XC is 1 upon omega c. Come on, XC is 1 upon omega c. XC is 1 upon omega c. आणि याला काय लिहू शकतो पुन्हा मी, 1 upon omega is 2 pi f. सो 1 upon 2 pi fc. स्क्रीनशॉट घ्या फटाफट, बोला कळालं का नाही कळालं. ठीक आहे, डाऊट असेल तर माईक अनम्यूट करा, माझ्याशी बोला. इफ देर इज एनी डाऊट आय रिक्वेस्ट यू टू अनम्यूट द माईक अँड टॉक टू मी. रिपीट करा. आकडा टाका, रिपीट करा. रेकॉर्डेड लेक्चर आहे, सो यू कॅन वॉच अगेन अँड अगेन. प्रॅक्टिस करा. हे बघ, कॅपॅसिटिव्ह सर्किट आहे, इझी नॉट साइन ओमेगा टी, काहीच नवीन नाही. C is equal to Q by V, बेसिक फॉर्म्युला आहे. V is Q by C, तर at any instant EMF can be Q by C. बघ ना, V च्या ऐवजी E आणि Q च्या ऐवजी छोटा Q. आता बघ, Q झाला EC. Q का पाहिजे मला, कारण करंट पाहिजे. आधी चार्ज काढला, इझी नॉट साइन ओमेगा टी इंटू C. डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू टी, Q चा काय आला, dQ by dt. C E नॉट इंटू डी बाय dt ऑफ साइन ओमेगा टी. कॉन्स्टंट आहे ना, C नॉट बाहेर आला, साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस ओमेगा टी आणि ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह ओमेगा. ओमेगा आला अलीकडं, सो ओमेगा सी ई नॉट इंटू कॉस ओमेगा टी. मग आता ई नॉट राहिला, ओमेगा सी गुणिले वरचा फक्त खाली घेतला, 1 अपॉन केला त्याला रिअरेंज, आणि कॉसला लिहिला साइनचं फंक्शन, साइन 90 प्लस थिटा इज कॉस थिटा. आणि मग झालं, याला फक्त काय लिहिलं आपण, आय नॉट ऍज युजल. आणि आय नॉट कोण, ई नॉट अपॉन 1 अपॉन ओमेगा सी, ई नॉट अपॉन एक्स सी. दिस एक्स सी इज कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स, 1 अपॉन ओमेगा सी. ओमेगा इज 2 पाई एफ. ठीक आहे, बोला समजलं का. सर नाही म्हणण्याशिवाय काय पर्याय राव आता. हा, प्रॅक्टिस करावं लागेल बेटा, तुला प्रॅक्टिस करावी लागेल. सी करंट नाहीये रे दादू, सी कसा करंट असेल राव ओमकार, अरे सी कॅपॅसिटन्स येणार राव. कॅपॅसिटर नाव असताना तू म्हणतो सी करंट आहे का. कसं करू रे मी आता, तूच सांग. कॅपॅसिटर नाव आहे, इथं कॅपॅसिटर दाखवलं, कॅपॅसिटर 2 प्लेट दाखवल्या, सी नाव आहे, करंट कसं काय बोलतो रे त्याला. चला, हे 2 इक्वेशन्स बघून पटकन सांगा, करंट पुढे की EMF पुढे, पटकन बोला. हु लीड्स, करंट का EMF, पटकन बोला. हे 2 करंट डब्बे पुढे कोण, सर. करंट पुढे कोण बोललं हे. हा, अरे कोणी दिलं उत्तर हे, सिद्धू बोलला का, उशिरा बोलला राव तू, मी बक्षीस देणार होतो, पटकन बोलला असत. करंट लीड्स, ठीक आहे ना, बघ ना, बघून लगेच कळते, करंट लीड्स. सो बेटा, कॅपॅसिटर मध्ये काय स्टोरी आहे, हे करंट वरती आणि हा EMF इथं, असं दाखवलं पाहिजे मी ऍक्च्युली. क्लिअर आहे बेटा, गेटिंग ना. अरे नक्की कळतंय का सगळ्यांना, का डोक्यावरून चाललंय. हा, अरे समजतंय का डोक्यावरून चाललंय, जरा तुमचं ओपिनियन द्या. क्लासमध्ये कोण कोण आहे आधी ते बघू द्या. प्रदीप, ओमकार, प्रशांत, सिद्धू, गणेश, ऋतुजा आणि विशाल, सर्वांना समजतंय का हे. ओके, समजतंय ना. ठीक आहे, सो वी विल स्टॉप हिअर फॉर फिजिक्स अँड विल कंटिन्यू मॅथ. उद्या आपण हा चॅप्टर संपून याचे न्यूमेरिकल सुद्धा क्वेश्चन बँक मधले DND करू. ओके, पर मीटिंग साठी 2 मिनिटात पुन्हा एकदा जॉईन हो, कारण मला हा अपलोड करायचा ना, मी याला स्टॉप करून स्टोअर करतो, 2 मिनिटात लिंक पाठवतो तुम्हाला. ओके, चालेल सर. ओके.